नमस्कार, मी संदीप दत्तात्रय साठे, माजी उपसरपंच मान आयटी नगरी आणि अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मुळशी तालुका पूर्व. धरण उशाला आणि कोरड घशाला ही जी म्हण आहे ही तंतोतंत लागू होते आमच्या मुळशी तालुक्यातील संबंधित सर्वच नागरिकांसाठी. कारण इथं प्रलंबित असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मुळात 500 कोटीची योजना मंजूर असताना देखील मुळशी धरण म्हणजे टाटा यांनी हे पाणी देण्यासाठी नकार दिलेला आहे. आता मुळशी तालुक्याने आजपर्यंत धरण ज्यावेळेस तयार झालं, ते धरण तयार होत असताना तिथं अनेक धरणग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन आज देखील प्रलंबित आहे. गेल्या 50 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. राहिला प्रश्न आमच्या मान हुंजवडी आयटी नगरी ह्या भागाचा, तर ह्या भागामध्ये पण वाढतं औद्योगिकरण आणि ज्या रहिवासी वसाहती होत आहे, मुळात ह्या वसाहती निर्माण होत असताना ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज ही सर्वात मोठी समस्या ह्या ठिकाणी भेडसावत आहे. मुळात आमच्या हक्काचं पाणी असून देखील आज अनेक सरकारी योजना असतील किंवा काय असेल, ह्या धरणाचं पाणी इतर ठिकाणी वळवण्याचा घाट घातलेला आहे. परंतु जे आज आमच्या हक्काचं पाणी आहे ते पाणी आम्हाला मिळायला हवं. मान आणि हिंजवडी भागामध्ये ज्या सोसायटी आहेत, ज्या आमचे गावकरी आहेत, ज्यांचा ह्या पिण्याच्या पाण्यावरती प्रथम हक्क आहे, त्यांना या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. मला सांगायचं आहे, येत्या 9 ऑगस्ट म्हणजे आपला क्रांती दिन, आणि या क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही आमचे नेते अमितदादा कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बेमुदत उपोषण आंदोलन आम्ही मुळशी तहसील कार्यालयासमोर पवून येथे करत आहोत. माझं सर्वांचं आव्हान आहे की या लढ्यामध्ये तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहा.